तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणाऱ्या अक्षर तृतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या बाजारामध्ये आंब्यांच्या विविध जाती या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। अक्षर तृतीयेच्या दिवशी या आंब्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून राज्यभरातून हे आंबे या ठिकाणी दाखल होत असतात। आपण बघू शकतात की जळगाव शहरातील हा गोलानी मार्केटचा परिसर आहे। या बाजारामध्ये देवगड हापूस असेल, गुजरात केशर, रत्नागिरी केशर, आम्रपाली, लंगडा, सुंदरी, बैगनपल्ली, पेरी, सिंधू हिमसागर, गुजरातचा केशर, रत्नागिरीचा हापूस या विविध प्रकारचे आंबे या ठिकाणी दाखल झालेले आहे। अक्षर तृतीयानिमित्त आमरस करत या ठिकाणी घागर ही मातीची घागर भरली जाते व पितरांना आमंत्रित करत नैवेद्य दिलं या ठिकाणी दिलं जातं। आंब्याचा रस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे आपल्या गोड हे बनवत असतात। बाजारात विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत व्यावसायिक आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा अक्षय तृतीयेचा सण असतो। बाजारात विविध प्रकारचे आंबी ही दाखल झाली आहे, काय सांगणार? हो दादा, आपल्याकडे 30 ते 35 व्हरायटीचे आंबे येतात दरवर्षी। यावर्षी सरासरी अवकाळी पावसामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे किमतींमध्ये सुमारे 15 ते 20% वाढ झालेली आहे। तरी पण लोकांना आंबा गोडच आहे, त्यामुळे तर खरेदी करावा लागणार आहे। सण उत्सवाला ते आता सर्वसामान्य माणसांना बदामच्या ठिकाणी म्हणजे हापूसच्या ठिकाणी बदाम घेतील, पण मग आंबा घेतीलच प्रत्येक जण। कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे बाजारात सध्या दाखल आहेत, काय सांगणार? रत्ना झाला, सिंधू झाला, आम्रपाली झाला, रत्नागिरीचा केसर आहे, गुजरातचा केसर आहे, त्यानंतर लंगडा आहे, दशेरी आहे, असे 35 प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत। अक्षर तृतीयेच्या सणानिमित्त या आंब्यांना नेमकी कशी मागणी आहे? उद्या अक्षर तृतीयेचा सण आहे, बाजारात नेमकी ग्राहकी कशी आहे? ग्राहकी चांगलीच आहे आणि आंबा खाण्याची सुरुवातच अक्षय तृतीयापासून करतात लोक आणि आसपासनं मग आंब्याचा खाण्याचा मुहूर्त चालू होईल जाईल। खरेदी आसपासनं करतील, उद्या अक्षय तृतीया आहे, उद्यापासून मग लोक आंबे खाणे सुरू करून टाकतील। सध्या भाववाढ कशी झालेली आहे? विविध प्रकारचे बाजारात आंबे दाखल झाले आहे, यामध्ये भाववाढ कशी नेमकी? भाववाढ 15 ते 20% वाढलेली आहे। जी हापूसची पेटी पूर्वी 1000 रुपये मिळायची ती आज 1200 रुपये मिळते। असं सरासरी प्रत्येक आंब्यामध्ये 10-20% वाढ झालेली आहे। अवकाळीचा काही फटका बसलाय का? 100% अवकाळीचा फटका बसलेला आहे। जिथं जे उत्पादन येणार होतं तेवढं ते उत्पादन आलेलं नाही, शेतकऱ्याला तेवढा तुटवडा आहे, त्या मालाचं नुकसान आहे। बाजारात माल खूप कमी प्रमाणात आहे, यावर्षी आंबा कमी प्रमाणात आहे। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर अक्षर तृतीयेचा सण येऊन घातला आहे। बाजारामध्ये विविध जातीचे आंबे दाखल झालेले आहे। 15 ते 20% यंदा ही भाववाढ झालेली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून कमी प्रमाणात माल सध्या बाजारात येत आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे ते आंबे खरेदी करत असतात। जळगावची बाजारपेठ देखील या ठिकाणी विविध प्रकारच्या जातीच्या आंब्यांनी सजलेले आहे। जळगावच्या बाजारात आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।